लोकांना वाटतं की साप जरी दिसला तर प्रत्येक साप हा विषारी असतो, पण असं नाहीये. लोक साप पाहून घाबरतात. नमस्कार, मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात अभिजित भारत. पावसाळा सुरू झाला आहे आणि अशातच अनेकदा आपल्याला साप आपल्या परिसरामध्ये दिसत असतात. सापाला बघून आपण घाबरतो. आपल्याला माहिती नसते की काय करावं आणि काय करू नये. हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आशिष खाळे आणि सर्पमित्र सचिन जोळे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत याबाबत. जर नागपूर जिल्ह्यात जर पाहिलं तर आपल्याकडे 4 प्रकारचे विषारी साप आहेत आणि त्या 4 मध्ये एक आम्ही कोबरा पकडतो ज्याला आपण नाग म्हणतो, एक क्रेट म्हणतो ज्याला आपण मनार म्हणून ओळखतो, एक रशल वायपर ज्याला गावठी भाषेत परड वगैरे म्हणतात, आणि एक सॉस्कल वायपर. कारण सापही हा एक मुख्य प्राणी असा आहे की तो आपल्यासाठी खूप चांगला आहे, शेतकऱ्यासाठी अतिशय चांगला. कारण जेव्हा शेतकरी शेती उगवतो तेव्हा उंदराचे प्रमाण फार जास्त वाढतो आणि त्याचं कंट्रोल करण्याचं काम हा साप करतो. सापामध्ये 20 एक हिमोटॉक्सिस राहते आणि एक निमोटॉक्सिस राहते. कोबरा बाईट असेल किंवा वायपर बाईट असेल तर एका बाईटमध्ये 8 ते 10 ml तो विष सोडतो आणि त्या 8 ते 10 ml मध्ये जवळपास 15 ते 20 लोकांचा जीव जाऊ शकतो, एवढी क्षमता त्या विषामध्ये असते. मला जर साप चावला तर ज्या जागेवरती चावलाय ती जागा थोडी हिरवट होते आणि त्याच्यानंतर त्याला सूजन येते, त्याला श्वास घ्यायला त्रास होते आणि उलटी वगैरे होण्याचे चान्सेस राहतात. चक्कर वगैरे हे प्रमाण वाढतं विषारी साप चावल्यानंतर. साप मॅक्झिमम कसा पायाला चावतो, बोटाजवळ किंवा हाताला चावतो जेव्हा आपण काही वस्तू घेत होतो. तर जर एखादी इनकेस जर आपल्या पायाला जर बोटाला चावत असेल तर त्या टायमावरती आपण एखादी स्केल राहते किंवा काडीसारखी, तर त्याला सरळ बांधायचं आणि त्याच्यावरती पट्टी बांधायची, जेणेकरून जे सापाचं जे पॉयझन आहे ते एकदम स्पीडमध्ये शरीरामध्ये न जाण्यावर. पावसाळ्यामध्ये साप काय जास्त निघतात, कारण काय असतं की पाऊस जर खूप प्रमाणात जास्त पडला तर पाणी त्या सापांच्या गड्ड्यामध्ये जातो आणि त्यामुळे साप पाण्यात राहत नाही. त्यामुळे पाण्याच्या बाहेर ते पडतात आणि जिथे त्यांना सुखी जागा मिळेल, जसे घराचा कोणता आहे किंवा म्हणून ते आपल्या जास्त घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. तर त्यासाठी तुम्हाला घराभोवती जो कचरा आहे किंवा विटा असतील किंवा तुम्ही लाकूड ठेवलं असेल तर अशा प्रकारचा जर कचरा असतील तो तुम्ही साफ करायला पाहिजे. आणि वारंवार जर तो साफ करत राहिला तर तुमच्याकडे साप येण्याची शक्यता फार कमी प्रमाणात असते. आणि तुम्हाला जर गरज भासली की नाही आम्हाला सर्पमित्र नागपूरमध्ये तुमच्याकडे जर साप निघाला, जर सर्पमित्रांशी संपर्क होत नसेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही जरी येत नसलो तरी आमचे कुठले ना कुठले मित्रमंडळ आम्ही तुमच्याकडे पाठवतो, जे साप पकडतील आणि जंगलामध्ये सोडून देतील. तर साप पाहिल्यानंतर आपण अनेकदा घाबरत असतो, पण सापाला घाबरण्याचे काहीही कारण नाहीये, कारण साप हा निसर्गाचा मित्र आहे. सर्पमित्र आशिष खाळे आणि सचिन जोळे यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे. साप दिसल्यास घाबरू नका, आधीच सर्पमित्रांना संपर्क करा. कॅमेरा पर्सन वर्धासह मी रोशनी लोखंडे, अभिजित भारत, नागपूर.